हे गाईज गुड मॉर्निंग. आज 12 जानेवारी 2026. तर आजचा प्लॅन आहे कलावंती दुर्ग. मी विराज आणि श्रीरंग आम्ही तिघं चाललो आहे कलावंती दुर्गाला. आय होप कलावंती दुर्गालाच चाललो आहे. श्रीरंग नाईटवरून येतो आहे. ॲज युजल आम्हाला लेट झाला आहे. आजचा टायमिंग होता, आता काहीतरी 9 वाजलेत. बघू कसं होतं आहे ते. सो आता आम्ही इथून निघणार, कर्जतवरून जाणार आहोत. दुपारी आय होप आम्ही 12पर्यंत पोहोचू. 12 कारण की 2.5 तासाचा प्रवास आहे. तरी 12 पकडून चाला, 12ला पोहोचू. मग तिथून ट्रेक चालू करू. सो लेट सी कसा होता हा ट्रेक. मजेदार आहे हा, खूप थ्रिल ट्रेक आहे. थोडा डिफिकल्ट लेवलचा ट्रेक आहे. सो लेट सी, त्यात पण उन्हातानात जायचं आहे म्हणजे अजूनच बघू आता काय. सो गाईज आता आपण रेडी झालो आहे आणि ते लोक आलेत. आता आपण निघालो आहे. तर भरपूर दिवसांनी आपण स्कूटीनी चाललो आहे ट्रेकला. गाडी 4 व्हीलर आल्यापासून आम्ही मोस्टली 4 व्हीलरनीच फिरलो आहे. भरपूर दिवसांनी मी स्कूटी काढतो आहे बाहेर जायला. आय गेस 90 to 100 किलोमीटरचा ट्रॅव्हल आहे. सो त्यासाठी मीच विचार केला की यावेळेस स्कूटीने जाऊ, जरा बेटर, थोडी अजून मजा येईल थोडा राईड करायला वगैरे. सो तेच बघू, चलो बाय. गाडीमध्ये POC करायला गेलो कारण सध्या चेकिंग चालू आहे, इलेक्शनचं काम आहे म्हणून. POC, इन्शुरन्स आणि लायसन्स कॅरी करा. आणि ते सध्या इलेक्शनमुळे थोडं चेकिंग चालू असेल. बाकी आपल्याला काय प्रॉब्लेम नसेल. आपण टिटवाळ्यात राहतो, टिटवाळ्यात कसं काय प्रॉब्लेम आहेत ना. मग आता बाहेर चाललो म्हणून POC काढून घेतली. तसं चेक वगैरे झालं तर उगाच लफडी नको म्हणून. ठीक आहे, चला आता ते वाट बघतात बिचारांना. लय वेळ थांबवलं आहे मी, झाली ते. तर आता लय लेट झाला आहे. 8ला निघायचं होतं, 10 वाजत आले जवळजवळ. तर बघू, चलो बाय. ट्रॅव्हलिंग स्टार्ट करायच्या आधीच आमचा नाश्ता सुरू झालेला आहे. तर शेठ लोक नवीन स्कूटी घेऊन आलेले आहेत. काय बोलतात शेठ? काय नाही, नाश्ता करूया पहिले. आता झोपेल आहे सध्या शेठ लोक. आणि दुसरे शेठ दाढी बिडी वालून आलेले आहेत. आता बघू शकता तुम्ही दाढी त्यांची. आमचा अजून प्रवास चालू झाला नाहीये आणि पहिला ब्रेक द्यायला थांबलोय. तर आता तुम्ही विचार करा किती ब्रेक होणार आहेत. 560 मीटर ट्रॅव्हल करून पहिला ब्रेक घेतला. 560 मीटर ट्रॅव्हल केला असं म्हणतात, त्यांचं असं मानणं आहे. गावची गोष्ट नाही, 560 मीटर. बरोबर आहे, बरोबर आहे. ते झालंच पाहिजे. बघा. गाईज आता आम्ही थांबलेलो ब्रेकला, चहा पिलो. अजून इथून 18 किलोमीटर लांब आहे.
गाईज आम्ही जवळ आम्ही पोचलेलो आहोत कलावंती दुर्गाजवळ. 300 मीटर नंतर लेफ्ट घ्यायचा बाबा, अलगद लेफ्ट आहे. एवढ्या उन्हातानात आमचे हाल होणार आहे हे मात्र नक्की. आता ते हाल कसे होत आहेत ते बघत राहा. श्रीरंगामुळे जो मागे दिसतच असेल तुम्हाला, हलकासा लेफ्ट 200 मीटर नंतर आहे बाबा. आम्ही आता इथे पायथ्याशी पोचलो. पायथ्याशी म्हणजे लांब आहे थोडा, अजून इथून 3 किलोमीटर जवळ चालत जायचं. जंगल ट्रॅक आहे 3 किलोमीटर चालत गेल्यानंतर मग आम्ही कलावंती दुर्गाच्या बेस गावात पोचतो. त्याचं नाव आय गेस प्रबळमाचे गाव आहे ते, मे बी इफ आय एम नॉट रॉंग. मी जसं आतमध्ये बघितलं त्यानुसार. बघू आता कसं होतं आहे. तर हे दोघं तयारी करतात. आम्ही खाऊ वगैरे जो घेतलेला तो ते कॅरी करतात आता. हां, तर इथून असा रस्ता आहे, हे शॉप आहे आणि हा स्ट्रेट रस्ता आहे. हा थोडा 3 किलोमीटर चालायचं आहे बेसपर्यंत. इथं काम चालू आहे रस्त्याचं असं म्हणतात. होऊन जाईल थोड्या दिवसात काम, गाडी पूर्ण बेसपर्यंत जाऊ शकते असं ते काका सांगत होते, दुकानमध्ये काका. तिथं पार्किंगची जागा आहे, जे तुम्हाला शॉप दाखवतो त्याच्या बाजूलाच. 60 रुपये घेतले 2 गाड्यांचे, म्हणजे एका गाडीचे 30 रुपये स्कूटीचे. स्कूटी बाईक मस्त आहे. इन्फ्लुएन्स ओपी. आमचे विराट शेठ पण आजकाल जाम फिरायला लागलेत पैसे कमवून. आणि रंगा शेठ तर गपचूप गाड्या बिड्या घेत आहेत. सकाळी गाडीची ऑर्डर घ्यायला गेलो भाई, त्याच्यामुळे लेट झालं आपल्याला. किती भर दुपारात भर उन्हात आम्ही चाललो आता कलावंती दुर्गाला. कुठे टॉमी? आम्हाला टॉमी दिसला आता. आणि लोक आम्हाला कॅम्प ठेवलाय ना नीट कॅम्प. तर लोक आता उतर. कुठून आला मित्रा? पुरण. ओके ओके. आम्हाला घाणेरडी सवय आहे. IS ची पोरं घाणे. ISच्या पोरांना घाणेरडी सवय. अशा प्रकारे एक सबस्क्रायबर वाढलेला आहे. उलट्या बोचाने चालायची सवय आम्हाला. परत बोल, रिटेक दे. हा, गर्दी आमच्यामुळे होते काय? गर्दी आमच्यामुळे होते. कांड जसं करणार की गर्दी झालीच पाहिजे. अशा प्रकारे पहिला ब्रेक घेतलेला आहे. अवघ्या 10 मिनिटात. अवघ्या 10 मिनिटात
आम्ही आमचं ते माझी फुटी काय पाहिजे प्रयाण आम्ही आरपलेले आहेत करपले पण आहोत. किती वर्षांनी करतोय ट्रेक रांगा? माऊलीत असतो नाही रे, तिकडे गेला ना गिरनारला गेलेलो, नंतर ते मार्कांड ऋषीला गेलेलो. ते कुठे आहे? ब्रह्मगिरी भंडारला गेलेलो. मार्कंडी कुठे आहे? वणीच्या समोरचा डोंगर. अच्छा. तर जानेवारी महिना खूप मनावर घेतला पोरांनी. जो येतोय तो फिरायला जायचा प्लॅन करतोय. हा प्लॅन बिन काय नसतो, ऑन द स्पॉट. इतना सब कुछ करना पड़ता है ब्लॉग के लिए. इसकी माँ का साकी नाका. एक मस्त झोपडपट्टी आहे. झोपडपट्टी बोलतो, झोपडा आहे झोपडा. असे पॅचेस आहेत थोडे. ते पूर्ण चढणी आहे. थोडाफार डिफिकल्ट आहे. एवढा उन्हात आता अजून होतोय तो. व्ह्यू बघू शकता तुम्ही. चालत आलोय आणि आताशी बेसवर पोहोचलोय. मेन बेस हा आहे. या बेसवरती येऊन तुम्ही थोडा रेस्ट करू शकता. फोटो काढायचे. काय दाखवतोय? वाव, डोंगराच्या पायथ्याशी हा जुळणारा झोका आणि हे दुपारचं ऊन. वावा वावा वावा. नाही म्हणता म्हणता हा आमचा 4था ते 5वा ब्रेक झालेला आहे. आणि अजून आम्ही निम्मे पण 45 मिनिटात चौथा ब्रेक. 45 मिनिटात 4था ब्रेक. वर्ल्ड रेकॉर्ड. उन्हात कधी येऊ नका. उन्हात येऊ नका प्लीज. डोंगरावरती काही छत्री वगैरे नसते. कोणतरी बोललेलं की डोंगरावर छत्री असते. सांगेल की डोंगरावर छत्री असते. तर त्याचं ऐकू नका. त्याला जोडून काढा. हे हनुमान आणि गणपतीचं मंदिर. आणि इथून पायऱ्या स्टार्ट होतात. आत्ता चालू झाला ट्रेक. मग वरती जाते ते घंटा. केस कालावंती दुर्ग गाईज. इथून हा रस्ता आय गेस असा जातोय. इथून फोटोग्राफर, मॉडेल.
रिस्क घेतो आणि या रस्त्याने जातोय. आम्हाला असं वाटतंय की हा रस्ता आणि हा रस्ता जॉईंटच होणार आहे. तर पटेली करतोय, आता बघू. ला 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 ला. वा बुवा, काय रस्ता शोधलाय बुवा. तो आहे कलावंती दुर्ग आणि तिकडं प्रबळगड. ब्यूटी ऑफ पनवेल. देखो ना व्यू देखो, ये देखो गाइस. दाखव व्यू. मी इथून कुठून तरी चढलोय. मी कदाचित रस्ता चुकलेलो, पण परत पाऊलवाट लागली आहे म्हणजे आम्ही पोहोचू. और ये झाड़ी झुड़पों के बीच में से श्रीरंग बाहर निकलते हुए और उनके पीछे पीछे कहाँ गए विराज. और विराज भी पहुंच गए हैं. काय जसे पाऊलवाटा दिसतील तुम्हाला, अशा पाऊलवाटांनीच या. उगाच दगडं वेगळं दिसतात म्हणून तिकडून जाऊ नका, कारण की आम्ही आता मधून आलो दगडांवरून. आम्हाला असं वाटलं तिथून रस्ता आहे, पण तो नव्हता. मग ते झाडाझुडपातून आम्ही कसं चढलो आहे. आणि जेव्हा वर आलो तेव्हा दिसलं की मागून एक पाऊलवाट पण होती, जी इझी होती. तर उगाच एनर्जी वाना घालू अशा टायमाला. आम्हाला काय, आमच्या बोच्यात कीड येतले. वर म्हणजे वर. जवळ आम्ही आता मेन शिड्यांपर्यंत पोहोचतच आहोत. वर्सेस वाईल्ड. आम्ही चाललोय झाडातून. Come on. ट्रेकिंग पे आओ गाइस, ट्रेकिंग पे. वाटतंय परत आम्ही रस्ता चुकलेलो आहोत. इथे रस्ता बंद आहे. रस्ता बंद आहे गाइस. तर आम्ही परत मागे फिरतोय. तर रस्ता भटकत आम्ही कुठल्या तरी वस्तीच्या इथं पोचलोय. आय गेस हेच प्रवळमाची गाव आहे. तर रस्ता बंद का दिसतोय? ॲरो आहे, बघू आता. हे बघ, हे असं वस्ती प्रबळमाची गावाच्या खाली. तर हे असा घरांच्या मधून असं अंगणातून हे हॉटेल आहे वाटतं. कुठून? अच्छा, इथून. हे थंड पाण्याची बॉटल घ्यायची का? असं इथून हा पाऊलवाट आहे. हा बघा, हा बोर्ड. इकडे गेलात तर प्रबळगड. आलेलो रे.
आणि या अंगणातून गेला तर कलावंती दुर्ग. तर निम्मा पोचलो आहे. आता मेन सीड्या चालू होतील. उन्हातानात नका येऊ गाईज. असा एकदम कोरडा पडला आता एवढं पाणी पिऊन पण. 1 तास झाला आम्हाला ट्रेक स्टार्ट करून आणि आम्ही जवळजवळ 70% कंप्लीट केलं आहे. अजून 25 मिनिट्सचा हे पॅच आहे. कारण की तो आता स्ट्रेट वरच्या पायऱ्यात त्या 6-7 वेळा आम्ही स्टॉप घेतला जरा. कारण की दम लागतो इथे उन्हातानामुळे. कारण की इथं हवाच नाही, बिलकुल वारा नाही. तुम्ही जसं ऐका आता एकदम शांत, थोडा पण वारा नाही किंवा हवाच नाही, बिलकुल हवा नाही. फुल घामाघूम झालो आहे बघा. माझा शर्ट अख्खाच्या अख्खा ओला झाला आहे. आता मी थोडा खाऊ खातो आहे कारण की आम्ही सकाळी नाश्ता केलेला आणि काहीच खाल्लं नाही, पिल्लं नाही, फक्त थोडं पाणी पिलेलं येतं. आता आम्ही थोडासा खातो आणि मग एकदम सरकतो इथं. 25 मिनिटात काम 25 करून टाकू. चालतो. आता खायला घेऊ आपण. यो रंगाच्या टोप्यावर लिहिलं यो. गठ्ठा झाला असं लागतं आता. स्वेटी पीपल्स. रंगा तू चार्जिंग करून आणले असते ना, मस्त व्हिडिओ काढला असता. पॅच होता जरा थोडा डिफिकल्ट आणि इथून असा रोप पॅच चालू होता. सो गाली गँग बोलते चलो गाइस, गाली गँग. अजून असं चढायचं आहे. तर आता मी गपचूप चढतो, उगाच माच करत नाही. याचा फोन आणि मी दोघंही लागतील आमचे. आरामात येऊ शकतात, रस्सी न पकडता पण तरी पकडा तुम्हाला पकडायची असेल तर. विराज फोन ठेवून दे. ये चल ये. थांब जरा. पाय नीट ठेव फक्त पुढचा. सो गाईज या पायऱ्या आता वरती चल ना चेतन. चालू करतो. सो गाईज हा कलावंती दुर्गाचा हा पॅच आहे एक. याच्या पुढे महाराजांची मूर्ती आहे. तर हा इथे तुम्ही चढू शकतात इझिली. हा जो पॅच आहे इथून हा पॅच हा सगळ्यात डिफिकल्ट आहे. आणि मी आणि विराज आम्ही दोघं इथं 2 दादा होते आमच्यासोबत.
त्या दोघांनी हेल्प केली आणि आम्ही चढलो आहे स्वतःहून. पण फ्रायडे सॅटर्डे संडेच या, जर तुम्हाला नसेल जमत हा पॅच खरंच डिफिकल्ट आहे. कारण की वर जाताना बॉडी पुश करायला लागते. हा जो दगड आहे ह्या दगडावरती तुम्हाला पूर्ण पूल करायला लागतं स्वतःला आणि त्या दगडावरती पाय ठेवायला लागतं तरच तुम्ही वर जाऊ शकतात. पण ते पण ॲट युअर ओन रिस्क. आता बघा म्हणजे स्वतःची इच्छा आहे. आमची इच्छा होतीच की जायचं वर, आम्ही केलं. तसंच आमचा रंगा शेठ त्यांनी नाही केलं. त्याला माहिती आहे आयुष्य प्यार आहे त्याला खूप. तो कसा एअर इंडियावाला माणूस आहे. तो दुसऱ्यांचा जीव घेतो, तो स्वतःचा जीव नाही दुसऱ्यांचा जीव घेतो तो. आणि कसं वाटलं बाबा, कसं थांब कसं वाटलं भाई वर जाऊन कसं वाटलं? माझ्याकडे 5 रील मध्ये आला वाटत विमल खातोय. नाही विमल नाही. कसं वाटलं? मला तर जाम भारी वाटलं. जाम भारी वाटलं. इथपर्यंत आलं आणि वरती नाही गेला असं बरं नाही वाटत. ते 2 दादा होते त्यांनी खूप मदत केली. वरती जाऊन जी फिलिंग येते ना, महाराजांची एक मूर्ती आहे, दर्शन घ्या आणि वरती जाऊन जी फिलिंग येते बाई, जो ट्रेक आहे ना फुल वरतीच वाटतो. वरती येईपर्यंत फुल वाट लागते. हा ट्रेक काय नाही किती आहे रे, हा 15 मिनिटाचा ट्रेक आहे फक्त. पण जो खाली फॉरेस्ट पॅच आहे ना, 1.5-2 तास खूप पाय दुखतात. पण जर वरती आलो आणि फक्त वरतून जो व्ह्यू बघितला, धन्य. तर याच्यासाठी मी फक्त एकाला थँक्यू बोलेल, निर्मल भांगे यांना. तो मला काल रात्री बोललाच होता की एक पॅच आहे तिथे रस्सी लागते. त्या रस्सीचे 30 काहीतरी बोलला, 30-40 रुपये घेतात. पण तो बोललेला की त्यांनी रस्सी विदाऊट रस्सी तो चढलेला, त्यांनी स्वतःहून हे केलेलं. सो मला त्याच्यामुळे कॉन्फिडन्स आला की वर तर चढू शकतो आपण. सो त्याच्यामुळे काय माहिती नाही कसं, पण एनर्जी आली, कॉन्फिडन्स आला आणि गेलो. मस्त वर जाऊन बघितलं आम्ही. वर मी फोन नव्हता नेला, विराजने नेलेला पण मी नव्हता नेला. ब्लॉगमध्ये व्हिडिओ दिसतील तुम्हाला, पण मी नव्हता नेला. मी रिस्क नाही घेतली फोन बाबतीत. आणि ज्याला नव्हती घ्यायची त्यांनी घेतली, कारण की त्याचा फोन नव्हता ना. माझा फोन माझ्याकडे होता. ठीक आहे. सो गाईज स्वतःच्या रिस्कवर या, आरामात या. मी तर सजेस्ट करेल फ्रायडे सॅटर्डे संडे जर तुम्हाला खरंच नसेल जमत तर. आणि जर वर चढणार असाल तर खाली उतरायला पण तेवढीच डेअरिंग लागते, कारण की खाली उतरायला खरी रिस्क आहे. सो त्यानुसार या, नीट या. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवराय. जय महाराष्ट्र. आमच्या राजाला मत द्या. बरं वाटतंय की इथं येऊन हार नाही मानली. वर चढलो आणि महाराजांचं दर्शन घेतलं. खूप सुंदर असं सनसेट पण आला. अरे म्हणजे वरचं पूर्ण सेट करा. माइंड ब्लोइंग एक्सपिरियन्स. एवढ्या उन्हातून येऊन जी सगळी मेहनत आहे ती रंग आली. इवन इथे थोडे अडथळे आले पण केलं. एक पॅच होता तिथे माझी फाटलेली खाली उतरताना, कारण की मी असा उतरत होतो सारखा. पण ठीक आहे, आलो मी. सो थँक्यू देवा, नीट आणलं. आता नीट घेऊन पण जा घरी. बोला हर हर गाईज. इथं इको फाउंड होतं बघा आवाज. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय. सुंदर असा सनसेट. महादेव. ओके सॉरी गाईज, सॉरी. थांबा 1 मिनिट. ते कसं नवीन ब्लॉगर आहे ना. हा महादेव. परत एकदा. महादेव. चाइल्डिश. वी आर चाइल्ड. साल्टी गेली तरी चालेल, पण ऋतुबा कमी नाही झाला पाहिजे. प्रबळगड आहे हा गाईच. प्रबळगड. कलावतीचा एक पॅच. सुंदर असा सनसेट. परफेक्ट गोल्डन आवर झाला आहे. आणि आम्ही आता खाली उतरतो. वर्थ. पण तुम्हाला बोलेल की कालावती दुर्गाला चल तर नक्की जा.
अशा लोकांसोबत जा ज्यांना ट्रेकबद्दल माहिती आहे खरंच. कारण की इझी आहे, असं नाही की डिफिकल्ट आहे. सकाळी या, पण तो जो पॅच आहे मी तुम्हाला बोललो तो खरंच जेन्युइनली, आता आमच्यासोबत ते 10 लोक होते, आम्हाला स्वतःवर कॉन्फिडन्स होता की आम्ही जाऊ म्हणून आम्ही चढलो आहे. तर ॲट युअर ओन रिस्क गाईज प्लीज. बाकी खूप सुंदर आहे, मस्त आहे गड. आणि या साईडचा आता इकडे तुम्हाला कसं दाखवू, जाऊ द्या नंतर दाखवेल. गाईज फुल अंधार झाला. विराज, रंगा आणि आम्ही असे चालू आहेत आता. संध्याकाळच्या वाजलेत 6:45 आणि या अंधारातून आम्ही व्लॉग आणि ट्रेक दोन्ही एंड करतोय. गाईज आता आम्ही चायनीजला बसलोय. चायनीज कॉर्नर सिद्धिविनायक. रेस्टॉरंट हॉटेल एक साईडला आणि सिद्धिविनायक चायनीज एक साईडला. बोले तो अरे आओ सिद्धिविनायक आओ, चायनीज खाओ.